झी 24 तास एक पाऊल पुढे। अगदी अभय देशपांडे काय म्हणाल, हा जो संपूर्ण प्रकार सुरू झालेला आपल्याला बघायला मिळतोय, एक एसआयटीची म्हणून घोषणा केली, त्याला एसआयटी का म्हणायचा असा सवाल तुम्ही उपस्थित केलेला होता। विरोधकांनी आता त्याचं स्वागत केलेलं आहे। आता विरोधक म्हणतात की त्याच्यामध्ये न्यायालयीन व्यक्ती असाव्यात, माजी न्यायमूर्ती वगैरे असावेत, तज्ञ व्यक्ती असाव्यात। आता सत्ताधारी परत हा मुद्दा कितपत त्याला एंटरटेन करतील याची खात्री नाही। हे सगळं काय चाललेलं आहे? नाही अमोल, एक प्रश्न, एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की हायकोर्टाचे जजेस काही सगळ्या विषयातले तज्ज्ञ नसतात, परंतु त्यांच्याकडे त्या विषयातल्या तज्ज्ञाला बोलवण्याचे किंवा त्या संदर्भातली माहिती मागवण्याचे, त्या संदर्भातले कागदपत्र मागवण्याचे, त्या संदर्भातले साक्षी पुरावा करण्याचे अधिकार असतात। आता चितळे साहेबांना म्हणत की आपण ते जलक्षेत्रातील तज्ज्ञ आहेत, त्यांना जर अधिकार दिले तर मला वाटतं की ती समिती किंवा तो जो आयोग असेल किंवा एसआयटी म्हणू आपण यांच्या समाधानासाठी, ही समिती निश्चितपणे याच्या मुळाशी जाऊ शकते। कारण त्यांना यातल्या टेक्निकल गोष्टी ज्या की हायकोर्टाच्या जजेसना पण समजावून घेण्यासाठी शेवटी तज्ज्ञांचीच मदत घ्यावी लागेल, या गोष्टी चितळे साहेबांना समजू शकतात। त्यांना अभ्यास आहे त्या विषयाचा, फक्त ह्याच्यामध्ये आहे की त्यांना अधिकार दिले पाहिजेत। आता हे अधिकार जर दिवाणी न्यायालयाचे दिले, म्हणजे चौकशी आयोग कायद्यानुसार जर समिती नेमली तरच आपण म्हणतो त्याप्रमाणे ती चौकशी होऊ शकेल। अन्यथा ही चौकशी सुद्धा मेंढेगिरी समिती, कुलकर्णी समिती, ह्या ज्या सगळ्या समित्या झाल्या त्या समित्यांपैकी एक चितळे समिती आणखी एक असेल, या व्यतिरिक्त ह्याच्यातून काही निष्पन्न होऊ शकणार नाही। कारण यातले जे प्रकार आहेत, एकाच वेळी चौकशी आणि नियोजनातील त्रुटी, या दोन्ही गोष्टीची चौकशी चितळे करू शकतात। त्यांचा अभ्यास आहे, फक्त त्यांना प्रश्न आहे तो अधिकार देण्याचा। हे अधिकार दिले जातात की नाही, कार्यकक्षा काय असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला 31 डिसेंबर पर्यंत, जोपर्यंत सरकार याचे आदेश काढूच नाही तोपर्यंत कळू शकणार नाही। त्यामुळे मला वाटतं की त्याच्या आदेशाची आपल्याला वाट बघावी लागेल। पण आत्ता तरी ही समिती म्हणजे केवळ सत्य शोधन समिती किंवा वस्तुस्थिती शोधण्यासाठी नेमलेली समिती, असंच या समितीचं स्वरूप आहे। बाहेर आणायचं आहे ना, त्यासाठीच एसआयटी नेमण्यात आलेली आहे। थोडं वाट पहा, 31 तारखेपर्यंत सगळे कार्यकक्ष निश्चित होऊ द्या, मग त्यांना काम करू द्या। आणि सत्यशोधक तुम्हीच म्हणताय, सत्य बाहेर आलं पाहिजे, खोटं असेल तर खोटं समोर आलं पाहिजे, सत्य असेल तर सत्य समोर आलं पाहिजे। मला वाटतं चितळे साहेबांची समिती गठीत झालेली आहे, काम करू द्या, रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यावर भाष्य करू। मुळीक साहेब, शेवटी तुम्ही काय सांगाल? संपूर्ण महाराष्ट्र गेल्या अनेक महिन्यांपासून हा संपूर्ण घोटाळा काय सुरू आहे ह्याच्यावर सत्ताधारी काय म्हणतात, विरोधी काय म्हणतात हे बघतोय। अशा परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष जो शेती करणारा शेतकरी आहे, ज्याच्या शेतामध्ये पाणी येतं, त्याला वस्तुस्थिती आता कळलेली आहे, काय झालंय, नेमकं कुठं पाणी मुरलं हे त्याला माहिती आहे। इथून पुढे या राजकारण्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? तांत्रिक बाबींवर जे व्हायचं ते होत राहील, मात्र या सगळ्याचं जे राजकारण केलं जात आहे, या राजकारण्यांना आज तुम्ही काय सांगाल? मी त्यांना एकच सांगेन की जर तुमची तंत्रज्ञाची आणि प्रशासनाची पद्धत, सिस्टीम जर बिघडली तर कुठलाही पक्ष आला तरी असंच होणार आहे, तर ती कृपया बिघडून देऊ नका। एक पहिलं। दुसरा भाग असा आहे की तंत्रज्ञाना मला सांगायचं आहे, थोडं तरी इमान तुमच्या डिग्रीशी राखा आणि इतरांना कृपया बदनाम करू नका तुमच्यामुळं। तिसरं एक असं, शेतकरी एवढा वैतागलेला आहे, अजून चारा छावण्या चालू आहेत, जरा तरी वाटलं पाहिजे सिंचनात पैसे खाताना, पाणी मुरताना सिंचनात, जिथे तुम्ही प्यायला पाणी नाही जनावरात, तुम्ही सिंचनात पैसे खाता, आत्महत्या लोक करत आहेत, त्यांची संवेदनशीलता पूर्ण चाललेली आहे। माझं एक म्हणणं आहे की जबाबदारीने अधिकार एकत्र गेले पाहिजेत आणि ते आता कुठेतरी केलं पाहिजे। याला एक कारण असं घडलं आहे की अलीकडच्या काही वर्षाच्या काळामध्ये मंत्र्यांचा हस्तक्षेप नको तितका बदल्यापासून सर्व वाढला आणि तुम्हाला ज्युनियर अधिकारी सुद्धा मंत्र्यांच्या भोवती फिरतात, ते त्यांच्या अधिकाऱ्यांना, वरिष्ठाला अजिबात किंमत देत नाही। हा महत्त्वाचा भाग झाला। कृपया तसं करू नका, त्यांना त्यांची कामं करू द्या, तुमचं राजकारण काही करत बसा, कारण ज्याने समाज बिघडेल असं कृपया काहीही करू नये। आणि नंतर असं आहे की जे चाललंय ना, पुराव्यानंतर जे काही येईल ते पुरावे कसले, जमिनीखाली जर तुम्ही टाकलाच नाही फाउंडेशन तिथं, तर पुरावा तुम्हाला खुदूनच घेतला पाहिजे ना, आता बोरवेळीच केली पाहिजे ना। तुम्ही जर 1 किलोमीटर अंतर दाखवलं असलं की वहन अंतर आणि त्याचे पैसे घेतले असले, त्याला पुरावा काय आणायचं तुम्हाला? आता कठीण आहे। चोरी करणारा इतका हुशार आहे की तो सगळं करून चोरी करत असतो ना। तर माझं काय म्हणणं आहे, शासनाने आता तरी ह्याची वस्तुस्थिती बाहेर काढावी, तरी पण शेतात शेतकऱ्यांच्या पाणी मिळतं हे 100% अगोदर बघावं आणि सर्वात अगोदर शेती खात्याला कळतं
आणि शेतकऱ्यांना कळतं रानात पाणी आलं की नाही. कुणी कितीही चर्चा करा तुम्ही, हे मागेही म्हटलं तुम्ही आणि आत्ताही सांगतो तुम्हाला मी, अशा करता प्रत्येक 1200 हेक्टरला एक कृषी पदवीधर राज्यात आहे. प्रत्येक 1200 हेक्टरला 3000 एकरला. हो. आणि सिंचनाचे जे अहवाल तुम्ही वाचले, अहो कालवे काढताना फक्त 10% सर्वे केलेला आहे तुमच्या माहितीकरता. आणि जे कॉम्पिटिशन देताना पुढच्या कालव्यांचा आणि रानातल्या डिस्ट्रीब्युटरचं त्यांना मोजमाप करता आलं नाही म्हणून आडवाक धरलेला आहे आणि त्या आडवाकचा फायदा त्यांनी पुढे घेतलेला आहे. हे अमोल आशाकर सांगतो तुम्हाला की जो कोणी वाचेल हो. त्याला वेळ आहे, त्यात त्याला सर्व ते दिसेल. खरंय. पण कुणाचीही फसवणूक केली तुम्ही, स्वतःचीही अजिबात फसवू नका. कारण माझं एक म्हणणं काय माहिती आहे, कभी कभी खुद से बोलो कभी खुद से बात करो, अपनी नजर में तुम क्या हो ये मन के तराजू पे तोलो, हे सांगतो. खरं आहे. इतर सगळ्यांची खोटं बोला, स्वतःची खोटं बोलू नका, असा एक सल्ला बुधाजीरावांनी दिलेला आहे. बघूया 31 तारखेपर्यंत आपण वाट बघूया सरकार याच्यामध्ये काय सुधारणा करतं, ही समिती कशी येते, या SIT मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा कुठल्या कुठल्या मुद्द्यांचा समावेश होतो, कोण व्यक्ती याच्यामध्ये येतात हे बघणं आता महत्वाचं आहे. सध्या तरी आपण अपेक्षा करूया की 31 तारखेपर्यंत याच्यामध्ये अधिक सुधारणा होतील आणि सत्य बाहेर येणारी एक स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम सरकारकडून गठीत केली जाईल. शेवटी आपण बघूया प्रश्न, रोखठोक प्रश्न आम्ही विचारलेला होता, SIT चौकशीतून सिंचनाचा घोटाळा उघड होईल का? बघा याला लोकांनी काय कौल दिलेला आहे. 58% लोकांना असं वाटतंय की होय, सिंचनाचा घोटाळा यातून उघड होऊ शकतो, तर 42% लोक नाही म्हणतायत. 58% होय म्हणतायत, 42% नाही म्हणतायत. सध्या तरी लोक आशावादी आहेत, सिंचनाचा घोटाळा उघड होईल असं लोकांचं म्हणणं आहे. 31 तारखेपर्यंत हे मत कायम ठेवण्याचं किंबहुना वाढवण्याचं आव्हान आता सरकार समोर आहे. त्यामुळे आपण अपेक्षा करूया यातून घोटाळा बाहेर येईल आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोचेल आणि कुणीही, किमान सरकार स्वतःशी तरी खोटं बोलणार नाही. धन्यवाद सगळ्यांचे या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि या इतक्या महत्त्वाच्या विषयावर आमच्या स्टुडिओत येऊन चर्चा केल्याबद्दल. रोखठोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.